सर्व मिळून भगवंताला आणि बाबाला एकटेन प्रणाम करतो. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर अंतर्गत शाखा उमरेड परिसरातील या लीना लेआउट या भागामध्ये आदरणीय गणेशजी कोवडे यांच्या निवासस्थानी मासिक नवी हवन कार्यक्रम पार पडले. त्यानिमित्त एका परमेश्वरी कार्याची चर्चा बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये उपस्थित सृष्टीचे विधाता जगाचे पालन करता भगवान बाबा हनुमानजी या ठिकाणी उपस्थित आहेत. भगवंताला माझा प्रणाम. तसेच दुःखी कष्टी गोरगरीब सेवकांना अंधश्रद्धा वाईट व्यसन भ्रष्टाचारातून मुक्त करणारे आपल्या सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबाला माझा प्रणाम. बाबाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या त्यांच्या संघर्षमय जीवनात त्यांना नेहमी साथ देणाऱ्या आई वाराणसी या ठिकाणी उपस्थित आहेत. आईला माझा प्रणाम. आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर मंडळांतर्गत उमरेड परिसरातील मार्गदर्शक आजच्या परिवाराचे सुद्धा मार्गदर्शक आदरणीय मधुकरजी शेंद्रे काकाजी यांना माझे नमस्कार. तसेच चर्चा बैठकीमध्ये प्रमुख अतिथी परमपूज्य परमात्मा सेवक मंडळांतर्गत भामेवाडा परिसरातील मार्गदर्शक वामनजी वंजारी साहेब यांना माझा नमस्कार. तसेच प्रमुख पाहुणे परमपूज्य परमात्मा सेवक मंडळांतर्गत नागपूर परिसरातील मंडळाचे माजी संचालक माजी सचिव आदरणीय विठ्ठलरावजी क्षीरसागर काकाजी यांना माझा नमस्कार. तसेच मंडळांतर्गत शाखा उमरेडचे कोषाध्यक्ष नितेशजी कळंबे यांना माझा नमस्कार. तसेच आजचे सूत्रसंचालन करणारे आमचे विनोदभाऊ हजारे यांना माझा नमस्कार. मंचावर उपस्थित बाबांचे संपूर्ण सेवक गावातील बाहेरगावून आलेले सेवक सेविका सर्वांना माझा नमस्कार. एक बाबाचं मी भजन ऐकलं होतं. तिथलं एक सुरुवातीचं कडवं आहे. बाबा जुमदेवजी महान त्यांनी केले जनकल्याण. बाबा जुमदेवजी महान त्यांनी केले जनकल्याण. भक्ती केली त्यागाने भक्ती केली त्यागाने आले धावून हनुमान. बाबा जुमदेवजी महान त्यांनी केले जनकल्याण. बाबा जुमदेवजी महान त्यांनी केले जनकल्याण. मंत्र संन्यासाचा कठीण आहे मोठा सफल नाही झाला तर जीवनात धोका. मंत्र संन्यासाचा कठीण आहे मोठा सफल नाही झाला तर जीवनात धोका. विधी केला त्यागाने विधी केला त्यागाने आले धावून हनुमानजी. बाबा जुमदेवजी महान त्यांनी केले जनकल्याण. बाबा जुमदेवजी महान त्यांनी केले जनकल्याण. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका परमेश्वराची प्राप्ती त्यागाने आणि निष्काम भावनेने बाबांनी 25 ऑगस्ट 1948 या रोजी एका सृष्टी निर्माता परमेश्वराची प्राप्ती केली. ते परमेश्वराची प्राप्ती करण्याच्या अगोदर बाबांनी या मार्गामध्ये हनुमानजीची प्राप्ती केली आणि हनुमानजीच्या मंत्राने
गोरगरीब दुःखी कष्टी लोकांचे ते दुःख दूर करत होते, परंतु परिपूर्ण आराम त्यांना मिळत नव्हता. जे काही सेवक त्यांच्या घरी दुःख घेऊन येत होते, हनुमानजीच्या मंत्राने बाबा त्यांना फूक मारून किंवा त्यांना जो काही उपाय करत होते, त्यामुळे परिपूर्ण आराम सेवकांना मिळत नव्हता. आणि म्हणून बाबांनी हनुमानजीला प्रश्न केला आणि हनुमानजीला विचारलं कि हे भगवान बाबा हनुमान जी, संसार में ऐसी कौन सी शक्ति है जो एक पल में शैतान और भूत को निकाल सके? भूत किसे कहे और शैतान किसे कहे, इसका स्पष्टीकरण हमें समजा दो. आणि ज्यावेळेस बाबांनी हनुमानजीची प्राप्ती केली त्यावेळेस त्यांच्या घरामध्ये सर्व देवी देवतांची पूजा सुद्धा सुरू होती. राम, शंकर, गणपती वगैरे सर्व देवी देवतांची पूजा त्यांच्या घरामध्ये होत होती. पण त्या सृष्टी निर्माता परमेश्वराला भगवान बाबा हनुमानजीला विचारल्यानंतर त्यांना वचन दिलं की आज के बाद मैं किसी भी भगवान को नहीं मानूंगा. त्या बाईवरती दुःख दूर करा. शांताबाई नावाची जी बाई होती, तिचे दुःख जे दूर होत नव्हते, तिचे दुःख शब्द नेल्यानंतर एका झटक्यामध्ये दूर झाले. आणि तेव्हाच बाबाला कळलं की ही कोणती तरी वेगळी शक्ती आहे जी निराकार आहे, 24 तास चैतन्य आहे. आणि त्या ज्या शक्तीची आपण प्राप्ती केली तर ह्या समाजामध्ये जे काही दुःखी गरीब लोक आहेत त्या सर्वांची दुःख दूर होऊ शकतात, आपले पण दुःख दूर होऊ शकतात. आणि बाबांनी त्या शक्तीचा शोध घेतला आणि त्या शक्तीचा शोध घेऊन या मार्गामध्ये जो आपण परमेश्वराला मानतो तो हवारूपी परमेश्वर आहे. त्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही. हनुमानजीच्या मंत्राने संपूर्ण दुःख दूर होत नसल्यामुळे बाबांनी एका परमेश्वराची प्राप्ती केली, ज्या परमेश्वराने हे सर्व घडवलेलं आहे. हे सजीव सृष्टी आहे. हवा, पाणी, अग्नी, वायू, जमीन, आकाश, पाताळ हे ज्यांनी बनवलेलं आहे त्या परमेश्वराची प्राप्ती या मार्गामध्ये झालेली आहे. आणि म्हणून आपण या मार्गामध्ये आल्यानंतर जर एखादा दुःखी कष्टी गोरगरीब व्यक्ती आहे, तो जर या मार्गातील नियमाचे पालन करत असेल आणि नियमाचे पालन करून जर या बाबाच्या तत्वशब्द नियमाने जर वागत असेल तर बाबाचे वाक्य आहे की त्या व्यक्तीला पायाला काटा सुद्धा रुतणार नाही आणि त्या व्यक्तीला कोणतेही संकट येणार नाही. पण आपण परिपूर्ण नियमाचे पालन करत नाही. आताच आमचे धनराजजी पदिले साहेब यांनी या ठिकाणी बोलून गेलेले आहे. त्यांनी सांगितलं या मार्गामध्ये दिशा बदलवण्यापेक्षा आपल्या अंदरची दशा बदलवणं गरजेचं आहे. आपल्याला स्वतःमध्ये काहीतरी परिवर्तन करण्याची गरज आहे. आमचे मंडळाचे माजी सचिव क्षीरसागर साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. ते नेहमी आपल्याला एक उदाहरण, एक त्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून नेहमी सांगत असतात. सांस को अंदर लो, बाहर लो, अंदर लो, बाहर लो, असं त्यांच्या एक मार्गदर्शनामध्ये एक पॉइंट तो राहते. त्याच पद्धतीने एक मी लहानसं उदाहरण तुम्हाला सांगतो. एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीची तो व्यक्ती आहे तो खूप परेशान होता. तर एका व्यक्तीने त्याला विचारलं, भाऊ इतका परेशान तू दिसते का बरं, कोणतं काम आहे, कोणतं कारण आहे असं तू इतका परेशान आहे? तर त्यावेळेस सांगितलं की म्हणे भाऊ माझी बायको आहे म्हणे, तिला बरोबर आवाज येत नाही म्हणे, खूप जोरानं बोंबललं तरी बी तिला आवाज येत नाही म्हणे. मग तू असं परेशान बसून होईल का, तू डॉक्टर जवळ जा, डॉक्टरी उपचार कर. तर ठीक आहे म्हणे, तो आजच जातो म्हणे संध्याकाळी डॉक्टरकडे. आता तो व्यक्ती त्या डॉक्टरकडे संध्याकाळी गेला. डॉक्टरने विचारल्यानंतर कशासाठी आला, काय आलं, तेव्हा त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब म्हणे माझ्या पत्नीला कानानं ऐकायला येत नाही म्हणे. डॉक्टर बी विचारत पडला, हा येडा आहे का खुळा आहे म्हणे, या पत्नीला ऐकायला येत नाही आणि आपल्या पत्नीला आणायला पाहिजे, तर हा स्वतःच आला म्हणे. तर डॉक्टरांनी मी त्याला एक मंत्र सांगितला. आता तो व्यक्ती दवाखान्यात गेल्यामुळे त्याला सांगितलं, तू असं कर म्हणे, तू घरी जा आणि घरी जाऊन तुझ्या पत्नीला किती अंतरावरचं ऐकायला येत नाही याचा थोडासा शोध लावून ये. तो म्हणे ठीक आहे साहेब, मी आता तसंच करतो, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं घरी जायला तसं मी शोध लावून येतो, घरी जातो आणि पहिलं बाहेरून आवाज मारून पाहतो आणि ते शोध घेतो म्हणे तिच्या. तो दरवाजात गेला आणि दरवाजामध्ये गेल्यानंतर त्याच्या मुलानं दरवाजा खोलला, बाहेरचा जो गेट आहे तो, तेथून आपल्या पत्नीला आवाज मारते. बाई म्हणते भाजी कशाची केली? त्याला काही आवाज आला नाही. त्यानं सोचलं की विषय गंभीर आहे.
म्हणजे दरवाजातून, बाहेरच्या दरवाजातून आपल्या पत्नीला आवाज जात नाही. मग आणखी समोरचा जो दरवाजा राहते, आपला मेन गेट, आपल्या घरचा जो दरवाजा राहते, त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी जाऊन आणखी जोरानं, थोडासा पहिल्यापेक्षा जोरानं आवाजाने त्याने पत्नीला विचारलं, हो भाजी कशाची गेली म्हणते. त्याला तेथून बी आवाज आला नाही. त्याच्यानंतर तो आणखी समोर हॉलमध्ये गेला, तेथून आणखी जोरानं त्यानं पत्नीला आवाज मारलं, अहो म्हणते भाजी कशाची गेली. त्याला म्हणते विषय लई गंभीर आहे. इतक्या जेवढून मी पत्नीला, कारण की ते किचन मध्ये स्वयंपाक बनवत होती, इतक्या जेवढून मी पत्नीला आवाज देत नाही. आणि नंतर जाऊन तिच्या मागे जाऊन उभा राहिला आणि जोरात तिच्या कानानं म्हणते, अहो भाजी कशाची गेली म्हणते. तेव्हा त्या बाईनं गंज धरला आणि त्यासमोर आपटला. 4 वेळा तुम्हाला सांगितलं म्हणते बटाट्याची भाजी केली. 4 वेळा सांगितलं तुम्हाला बटाट्याची भाजी केली. प्रॉब्लेम कोणामध्ये होता? प्रॉब्लेम याच्यामध्ये होता. त्याला ऐकायला जात नव्हता आणि तो दुसऱ्याकडे म्हणजे पत्नीला त्या उद्देशानं पाहत होता. म्हणजे त्याला स्वतःला ते ऐकायला जात नव्हता म्हणून तो आपल्या बायकोमध्ये ते दोष पाहत होता. म्हणजे एक म्हण आहे, आग दुनिया की हर एक चीज देख सकता है. अपनी आग जो है वो दुनिया की हर एक चीज देख सकता है, पर अपने आग के अंदर कुछ चला गया तो उसे नहीं देख पाता. इसी तरह मानव है, दुनिया में हर एक कमियां देखता है पर अपने अंदर की कमी वो उसे कभी दिखाई नहीं देती. म्हणून एक सुविचार सुद्धा आहे, झांक रहे सब इधर उधर, अपने अंदर झाके कौन. और ढूंढ रहे दुनिया में कमियां, अपने अंदर ताके कौन. दुनिया सुधरे ये सब चिल्लाते हैं, ये दुनिया सुधरे ये सब चिल्लाते हैं, लेकिन हम सुधरेंगे तो ये जग सुधरेगा, ये सीधी बात स्वीकारे कौन. आपल्याला सुधरावं लागेल. या मार्गामध्ये बाबांनी जे तत्वशब्द नियम दिलेले आहे सर्वांसाठीच आहे, परंतु आपल्यासाठी सुद्धा ते आहे. आपल्याला या चर्चा बैठकीच्या माध्यमातून, या मार्गाच्या माध्यमातून पहिलं आपल्याला सुधारावं लागेल आणि आपण सुधारल्यानंतर आपण ते जगाला सांगू शकतो की नाही असं केल्यानं असं होते. नाहीतर आज या मार्गामध्ये बाबांनी जो हा मार्ग दिलेला आहे, या मार्गामध्ये बाबांनी नियम सुद्धा दिलेले आहे. दारू, टॉनिक, सट्टा, जुवा, लॉटरी, पटाचे ओढ वगैरे हे सर्व बाबांनी नियम आपल्याला लावून दिलेले आहे. आज लोक सांगतात की आपल्या मार्गामध्ये सर्व दुःख दूर होतात. बरोबर आहे आणि होतातच, परंतु ह्या अनेकातल्या लोकांना कधी कधी प्रश्न पडते. हा जो आपल्या परिसरामध्ये अनेकातले लोक आहे त्यांना कधी कधी प्रश्न पडते की हे माईकवर एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतात आणि यांच्या परिवारामध्ये जर एका परमेश्वराची कृपा आहे, बाबा हनुमानजीचा मार्ग आहे, मग यांच्या घरामध्ये असा अंधार का आहे. एखादं जर आपल्या घरामध्ये जर दुःख आलं तर ते डायरेक्ट, एखादं कोणतं दुःख आलं, एखादं संकट आलं तर ते डायरेक्ट या भगवंतावर, या मार्गावर बोट ठेवतात आणि ते सांगतात की हे परमात्मा बोले असेच आहे. एखाद्याने दारू पिली, पण त्या अनेकातल्या लोकांना हे माहीत राहत नाही की या मार्गामध्ये नियम सुद्धा आहे. बाबांनी जे नियम दिले, बाबांनी काय सांगितलेलं आहे तर नियम का पालन कर, नियम का पालन करेगा तो भगवान को जुड़ेगा, और जो नियम का पालन नहीं करेगा तो दूर जाएगा. तर नियमाचे त्यांना हे माहीत राहत नाही की या मार्गामध्ये नियम सुद्धा दिलेले आहे आणि नियमाचे पालन यांच्याकडून झालं नाही म्हणून यांच्या घरामध्ये दुःख हे अनेकातल्या लोकांना माहीत नसते. म्हणून मार्ग खूप चांगला आहे आणि जो करणारा आहे, जो व्यक्ती या मार्गाच्या नियमाचे पालन करणारा आहे त्याच्यासाठी काही कठीण नाही. अनेकातल्या लोकांनी सुद्धा थोडा विचार करायचा आहे की आपण जो मार्गाला 4 चौकामध्ये वाईट बोलतो, शिवा देतो, तर असे कृत्य नको करा. कारण की पानठेल्यावर बसल्यावर, इकडे तिकडे बसल्यावर या मार्गाबद्दल जेव्हा चर्चा निघतात तेव्हा त्यांना असं वाटते की ते सर्व विसरून जातात आणि भगवंताला, बाबाला शिवा देणारे त्यावेळेस बी होते. अनेकामध्ये जेव्हा मार्ग बाबांनी जेव्हा खेडोपाडी गावोगावी दौरा करत होते त्यावेळेस बी बाबाला शिवा देणारे होते ना, आज सुद्धा आहे. परंतु ज्यांनी ज्यांनी या मार्गाचा विरोध केलेला आहे, ज्यांनी ज्यांनी या मार्गावर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी ज्यांनी टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या सर्वांना या मार्गामध्ये यावं लागलं. गणपतराव बांडेबुचे हा वैद होता आणि त्याने सुद्धा बाबा जुमडीला खूप शिव्या दिल्या. काही सेवकांनी बाबाला विनंती केली की बाबा तुम्ही आदेश द्या म्हणे, याला आताच आम्ही धडा शिकवतो. तो वैद माणूस बाबांनी सांगितलं की याला आदेश द्या बाबा म्हणे, आम्ही याला आताच धडा शिकवतो. बाबांनी सांगितलं तुम्हाला काही करण्याची गरज नाही म्हणे. आणि काही दिवसानंतर तो व्यक्ती मरण पावला. म्हणजे बाबाला बोलण्याची आवश्यकता पडत नव्हती,
कारण की बाबाचं रक्षण करणारा बाबाचा तो एक सृष्टी निर्माता परमेश्वर होता. आमच्या गांगापूर कावरापेठ परिसरामध्ये चर्चा बैठक सुरू होती त्यावेळेसची गोष्ट आहे. त्यावेळेस मोहिनकर यांच्या निवासस्थानी ती चर्चा बैठक असताना त्यांच्या घरामध्ये जागा नव्हती. गोपाळरावजी मोहिनकर, स्वर्गीय गोपाळरावजी मोहिनकर, त्यांच्या घरी अंदर बसायला जागा नसताना त्यांनी चर्चा बैठक अशी जशी आपण रोडवर घेतलेली आहे त्या पद्धतीने त्यांनी चर्चा बैठक घेतली आणि त्या चर्चा बैठकीमध्ये काही मार्गदर्शन सुरू होते. आणि त्याच भागामध्ये काही अनेकातले लोक जे दारू पिऊन तमाशा करणारे किंवा या मार्गाला शिवा देणारे लोक आहे, त्यांनी त्यावेळेस त्या बैठकीमध्ये आणि त्यावेळेस खूप विरोध होत होता. या मार्गाचा आज थोडा प्रमाण कमी आहे, परंतु त्यावेळेस खूप जास्ती होता विरोध. कोणी जर एखाद्याने मार्ग घेतला तर ते गावच्या गावावाले त्याचे विरोध करत होते. आता गावाच्या गाव मार्गामध्ये आलेले आहे. काही जर 2, 4, 5, 10 घरं सोडले तर पूर्ण गावच्या गाव या मार्गामध्ये आलेले आहे. तर त्यांनी विरोध असा केला की ते दारू पिऊन नशा करून ते जे लोक होते त्यांनी त्या चर्चा बैठकीमध्ये दगडफेक केली. आता आपले सेवक त्या गांगापूर कावरापेठमध्ये फार कमी होते. 2, 4 घरं असतील त्यावेळेस, 2, 4, 5, 10 घरं असतील. आणि ते दगडफेक केल्यानंतर त्या ठिकाणी त्या लोकांनी त्या चर्चा बैठकीला जे सेवक आहे ते चर्चा बैठक जे सेवक चालवत होते त्यांनी त्या ठिकाणी भगवंताचा जयघोष केला आणि ते चर्चा बैठक त्या ठिकाणी बंद केली. कारण की आपण त्यांच्या तोंडाला कशाला लागायचं. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर शाखा उमरेड कोलारमेठ परिसरातील मार्गदर्शक आदरणीय विलासजी यशवंतराव साहेब यांनी सुद्धा मंचावर आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो. तर यांच्या तोंडाला का बरं लागायचं म्हणून त्यावेळेस त्यांनी ते चर्चा बैठक बंद केली. वारे साहेब वगैरे होते ते काही पदावर त्यावेळेस नव्हते, फक्त सेवक होते. आणि एक वेळा बाबाच्या निवासस्थानी ते गेले असताना बाबा जिंदेजीला सांगितलं की बाबा म्हणे आम्ही कावरापेठ गांगापूर या परिसरामध्ये आम्ही चर्चा बैठक घेतली. काही लोकांनी त्या चर्चा बैठकीचा विरोध केला आणि त्या चर्चा बैठकीमध्ये दगडफेक केली म्हणे. बाबांनी विचारलं की मग तुम्ही काय केलं म्हणे. बाबा म्हणे आम्ही त्यांना काही बोललो नाही म्हणे, आम्ही ती चर्चा बैठक समाप्त केली म्हणे, जयघोष घेतला आणि चर्चा बैठक बंद केली. तर बाबाने सांगितलं अतिशय उत्तम काम केलं म्हणे, तुम्ही तू बघत राहशील म्हणे, तू पाहत राहशील म्हणे, ज्यांनी ज्यांनी या मार्गातील त्या चर्चा बैठकीमध्ये दगडफेक केली ते सर्वजण तुला या मार्गामध्ये दिसतील म्हणे, त्यांना कोणताही रस्ता सापडणार नाही. आणि आज बाबांचे ते शब्द खरे ठरलेले आहे. आज त्यांना माहित आहे त्या भागामध्ये वारेसाहेबांना की त्या भागामध्ये चर्चा बैठक मध्ये दगडफेक कोणी केली होती. ते एकूण एक चेहरे त्यांना आज या मार्गामध्ये दिसलेले आहे, त्यांना कुठेही रस्ता सापडला नाही. म्हणून हा जो मार्ग आहे हा वेगळा आहे, जगा वेगळा आहे. या मार्गामध्ये बाबांनी अनेक देवांची पूजा बंद केलेली आहे, परंतु सांगितलं बाबांनी तुमच्या आत्म्यामध्ये परमेश्वर आहे, तर परमेश्वराची तुम्ही पूजा करा, परमेश्वराला तुम्ही हाका मारा, परमेश्वर सर्व प्रकारचे दुःख हे दूर करते. आज ज्यांनी ज्यांनी त्या दगडफेक केली ते संपूर्ण सेवक या मार्गामध्ये आलेले आहेत. आणि असेच ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या ठिकाणी या मार्गाचा विरोध केलेला आहे, या मार्गाला शिवा देण्याचं काम केलेलं आहे, त्या सर्वांना या मार्गामध्येच यायचं आहे आज ना उद्या. कारण की कर्मभोगातून कधीही मुक्त होणार नाही. कोणाला असं वाटत असेल की आमच्याकडे खूप पैसा आहे, आमच्याकडे पैसा इतका आहे की आम्ही डॉक्टरी उपचार करू आणि आम्ही आमचे दुःख दूर करू. नाही नाही, हे कोणाचे तुम्ही कर्मबंधनात फसले आणि ह्या ज्या चुकामध्ये जर तुम्ही फसले, बाबाच्या मार्गाचा जर विरोध केला तर कितीही पैसा असू द्या, पैसा ये नमक की तरह होता है, पैसा ये नमक की तरह होता है, जो जिंदगी में जरूरत है अगर जरूरत से ज्यादा हो गया तो जिंदगी का स्वाद बदल देता है. ज्या पद्धतीने भाजीमध्ये मीठ गरजेचं आहे आणि गरजेपेक्षा भाजीमध्ये मीठ जास्त याला तर ते भाजी काही कामाची राहत नाही, त्या पद्धतीने पैसा आहे. म्हणून पैसा कधी कामात येत नाही, कोणतीही वैद्वानी कामात येत नाही, डॉक्टरी उपचार कामात येत नाही. या मार्गात येऊन भगवंताच्या चरणी, बाबाच्या चरणी डोकं ठेवून जर तुम्ही भगवंताला क्षमा मागितली तेव्हाच ते कर्मबंधनातून हळूहळू सुटका होते आणि आपले दुःख हे दूर होतात. म्हणून हा मार्ग आणि तुम्हाला जगामध्ये शोधून सापडणार नाही. आज अनेक देवांची आपण पूजा करायला त्या याच्यामध्ये जास्त लक्ष देतो. एक बाबांचे छोटंसं वाक्य आहे. बाबा नेहमी सांगतात, आमच्या उमरेडमध्ये मी चित्र पाहिलेलं आहे, जर या ठिकाणी चर्चा बैठका हे संख्या लगेच कमी आहे, उमरेडच्या मानानं खूप संख्या कमी आहे. एखादे जर तुमचं कोणतं गणपती म्हणा, देवी म्हणा आणि त्या ठिकाणी जे प्रोग्राम होता त्या ठिकाणी आपल्या सेवकांची संख्या, मी हे म्हणत नाही की तिथे तुम्हाला जाता येत नाही, जा तिथे मनोरंजनाचे तुम्ही कार्यक्रम ऐका, मनोरंजन त्या ठिकाणी घ्या, परंतु तुम्ही त्याच्याबरोबर आपल्या मार्गातले जे चर्चा बैठक आहे, मार्गातले जे कार्यक्रम आहे त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका.
बाबांनी सांगितलेलं, बाबांचे वाक्य आहे, जब तुम्हें भगवान ही बहुत सारे मिले तो इस मार्ग में क्यों आए, देख लेना था कोई भगवान हो। तब जो है उनके विचारों में शैतानी कृत्य था। बाबा ने देखा है जो भी आए नर नारी उनमें शैतानी कृत्य था और शैतानी वास करता था, हर आत्मा में शैतान वास करता था और उन पर जो समस्या आती थी वो उनसे सुलझ नहीं पाती थी। जब बाबा ने दैवी शक्ति को प्राप्त किया, बाबा ने देखा कि भगवान को शुद्ध विचार चाहिए और जो भी लोग आते हैं उनके अशुद्ध विचार है। ये इतना बड़ा फर्क है कि कैसे मिटेगा, बहुत बड़ा फर्क है। भलाई जीवित है नर नारी, भलाई जीवित है लेकिन अचेतन है। जिन्हें भगवान का परिचय नहीं, जिन्हें मालूम नहीं कि हमारी जवाबदारी क्या है, जिन्हें मालूम नहीं कि हम कौन से कर्म करें, इसलिए लोग कहते हैं कि हमारे पीछे शैतान पड़ा, शैतानी प्रवृत्ति तैयार हुई और शैतान को निकालने गए, शैतान नहीं निकले, हम खुद ही खो गए भगवान रूप में। हे बाबांनी बोललेलं वाक्य आहे। आपण शैतान काढण्यासाठी या मार्गामध्ये आलो, शैतान वगैरे कोणी नसते। दैवी शक्ती एक आहे, ती अनंत रूपी आहे, तिचे हे सर्व रूप आहेत। म्हणून भूत आणि भगवान हे दैवी शक्तीचाच पार्ट आहे, तो शैतान नाही, ते दैवी शक्तीच आहे। शैतान भी दैवी शक्ती आहे आणि भगवान भी दैवी शक्तीच आहे, ते काही वेगवेगळे नाही आहे, ते एकच आहे। बाबांनी सांगितलेलं आहे कोई शैतान भूत नाही, दैवी शक्ती एक आहे, अनंत रूपी आहे, तिचे रूप अनेक आहे आणि त्या दैवी शक्तीच्या मुळेच आज आपले हे संपूर्ण दुःख बाबाच्या कृपेने दूर झालेले आहे। आणि प्रत्येकाने या नियमाचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे। या मार्गामधल्या नियमाने सर्व सेवकांनी चालण्याचा प्रयत्न करा, मी सुद्धा चालण्याचा प्रयत्न करीन। आणि चर्चा बैठकीला फार महत्व असते, चर्चा बैठकीकडे तुम्ही सर्व सेवकांनी लक्ष द्या आणि या चर्चा बैठकीच्या आणि या मार्गातील नियमाचा सर्वांनी पालन करा। मी एवढे बोलून आपले 2 शब्द समाप्त करतो। सर्वांना माझा नमस्कार। खूप सुंदर असा राहुल भाऊंनी मार्गदर्शक केलं आणि यानंतर